सुप्रभात मित्रांनो. तर आज आहे आमचा दिवस दुसरा कोकण फिरायचा. तर आज आम्ही जाणार आहोत आंबोली फिरायला. आंबोली, केसरी अशा ठिकाणी जाणार. बघू शकता बाहेर वेदर किती मस्त झालं आहे. हे बघू शकता बघा, फोकस ऑन वेदर आहे बघा, भारी वेदर झालं आहे. मागं पण बघू शकता मस्त वेदर आहे. जरा दूर दूर झाला आहे कारण का मी सकाळी उठलो आहे. आम्हाला उठायचं होतं 6 वाजता पण आम्ही बेल लावायला विसरलो आणि उठलो आहे लेट. किती वाजले आता? उठले 6:46 आणि उठल्या उठल्या मी काम करतोय चूल पेटवायचं. मला दाखवतो बघा, चूल पेटते म्हणजे आग घातली. आता वरती पाणी भरायचं आणि आज सर्वांना थंड पाण्याची ना गरम पाण्याची आंघोळ करायची आहे. तर बघूया आता, करूया पटपट आंघोळ. काय होतं बघूया, किती वेळ लागतो चूल पेटवायला. आय एम ट्राईंग माय बेस्ट. बघू पटकन तापू. तर आता आपण सर्व बसलोय, गाडीमध्ये बसलोय. आता सर्व बघू शकता बघा कसे बसलेत. ए हाय करा रे. हाय. मागे कोण बसलाय? मागे कोण बसलाय? साहिल आणि भार्गव. पाठी कॅमेरा मागे दे. हे का बोला. So guys, here are our friends. Just say hi guys. हॅलो. We are doing good, enjoying and vibing. आज आम्ही जाणार आहेत आंबोलीला आणि आंघोळीला आंबोली हिरण्यकेशी टेम्पल, मग केसरी, मग आम्ही गो कार्टिंग पण करणार आहे, झिप लाईन पण करणार आहे. आणि ते मंदिर कुठे विजिट करणार? हिरण्यकेशी हिरण्यकेशी टेम्पल. आणि तिकडे खूप गो मिळतात, त्यासाठी आम्हाला आता मीठ घ्यायचं आहे. Goom means leech guys. Just get your fact check. त्याच्यावर आता थोडंसं मीठ टाकलं मग ते निघतात. मग आम्हाला मीठ घ्यायचंय आणि आमचा नाश्ता माझा झाला, यांचा बाकी आहे. नाश्ता कुठे जाऊन गेलास? आम्ही आणि ओमराणीने गपचूप जाऊन बाहेर वडापाव 2 आणि 1 चहा पिली. मग आता तरी पण मी जेवणार. काय बोलू नाही शकत मला आम्हाला. भूक लागली आहे. असे मित्र नसलेच पाहिजे. Plan तर सगळे बनवतात. आपण पोहोचलेलो आहे केसरीला. बघू शकता केसरीला इथे फिरायला आहे. काय काय बघूया आतमध्ये काय ते आपल्याला जाऊनच कळेल. एंट्रन्स तुम्हाला दाखवतो. इकडे आमचा कॅशियर मयंक संके द ग्रेट सर्वांचे पेमेंट करतोय बघू शकता. आणि इकडे सर्व टाइमपास करतायत. हा एकदम जॉड वाटतं स्नायपरिस्ट. साहिल तर आपले सेम टी शर्ट घालत असतो सर्वीकडे. गरीब माणूस बघू शकता इकडे. नंतरला ॲक्वेरियम नंतर आम्ही गो कार्टिंग करणार आहे. काका तर सदम्यामध्येच आहेत. काहीतरी झालंय त्यांचं माइल्स आहे. काय झालं काका? भूक लागली आहे. आणि द्रुमिल तो मेसेजची वाट बघतोय, कधी मेसेज येणार. तर आता आमचं पेमेंट झालेली आहे. तिकीट झालेली आहे. परत ते दाखव बाई तिकीट चेक. तसे तुम्ही रेट बघितलात तिकडे. आमचे बरोबर 100 रुपये झालेले आहेत. आम्ही झालो आतमध्ये. ग्रेट ओम राणे सर. मग जाऊया उद्या. हा जाऊ शकतो पण परत आपण बघू शकता इकडे मस्त केसरीला काय काय आहे फुल पक्षाला. मेन ॲक्वेरियम मध्ये जायचं अजून. आम्ही पहिले सर्व बाहेरचं फिरूया. ओम राणे केस सेट कर, त्यामुळे मी पण सेट केली. सीडा उतरतो पडीन. पायथन
ना त्यामुळे. तर काही आता झालेलं आहे. मस्त काय व्ह्यू होते, मस्त मासे होते. तुम्हाला पण आवडले असतील. भारी भारी फोटो तर भारी भारी आले तर एकदम फोटो शुभम बाबरेने काढले आहेत माझे काय काय ते तुम्ही एक दोन शॉर्ट बघितले. अजून तुम्हाला रील बघायची असेल, पोस्ट बघायचे असतील, फोटोज मेन बघायचे असतील, काय फोटो आले ते तुम्ही आमचा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंस्टाग्रामवरती ओपन करा, फॉलो करा आणि तिकडे आमचे पोस्ट पण बघू शकतात. आणि आमचे ग्रुप तुम्हाला मस्तीवाले रील्स पण दिसतील. पण मेन मस्ती तुम्हाला ब्लॉगमध्येच आहे. ब्लॉगमध्ये सगळं सर्व मेन मस्ती दिसते काय करतो ते आता बघूया. आणि आमचा एक मोठा सीन झालाय, म्हणजे आपण जाणार आणि सीन होणार ना असं कसं होऊ शकतं. तू ह्या साईडला मग कॅमेरामध्ये येशील. मोठा सीन ना काय माहिती आम्ही आधार कार्ड ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन्स एवढं आठवणीने घेतलं, पण ते आम्ही इकडे विसरलो घेऊन यायला. आम्हाला रात्री रेंट करायचे स्कूटर. तर बघूया आता काय ते. आता मी चाललं डॅश कॅम करायला. असं ओम राणे आमचे गाईड आहे, टूर गाईड दाखवतो. ओम राणे सर. 9 वाजता असं वाटत नाही, पण 6-7 तर आहे तिकडे. आम्ही सर्व दुःखात आहोत. सॅड होतच नाही, पेमेंटच होत नाही. ओम राणे सर्व ट्राय केलं, पेमेंट होत नाही. आम्हाला एवढं कळकळीत करायचं बघा. हा कन्सेंट देतोय झिपलाईनची. हा मला दाखवा पत्र. तिथे जाण्यापेक्षा कन्सर्न वाचताना भीती वाटते काय झालं तर. हे बघा इथपासून तिथपर्यंत आहे झिपलाईन. मामला झिपलाईनचं नाही, मामला खाली बघा. मी करणार होतो पण स्विमिंग येत नाही. आता प्रथमेशला स्विमिंग येते म्हणून तो जातोय. आता प्रथमेशला गिअरअप करतो. मग आपण इकडून बघूया. तुझ्याकडे 50 आहेत बामरे? माझ्याकडे कॅश आहेत नाही भाई. 50 पण नाही आहे बघ, नेटवर्क आहे कनेक्शन मध्ये. सरळ पण गेले. काय जर एरोप्लेन आहे आपला, काय जर हात लावायचा नाही. एखाद्या एरोप्लेन पकडायचा, एखाद्या एरोप्लेन पकडायचा. प्लॅटफॉर्म आहे ना, जवळ याच्या दोन्ही पाशी फोल्ड करायचं अशी हां. बायचान्स हवा आली, अडकायला झालं, एरोप्लेन पकडायचं, तिथे जायचं. मग तोपर्यंत हात लावायचा नाही. इथे बघू ना. हां, तुला जर ताणून दे पकडा, ताणून पकडू, जरा ताणून पकडा, पाय बघ. राणे तुम्हाला करायचे आहे? मी तर केली आहे भाई एकदा, त्यामुळे आता परत नाही करायची आहे. तुझं सांग, माझं नको सांग. आम्हाला नाही, मला नाही करायची आहे. राहू द्या बाबा. घाबरलास ते पण सांग. नाही घाबरला नाही रे, भीती वाटत आहे. म्हणजेच घाबरला. मला लास्ट बोलले बघ ते, समंदर में डुबकी लगावा, तेनू शरारत सिखावा. हलकी हलकी किक बसू दे, और गम तोड़ दे, गरम मोड़ दे, सब मेरी होश है सारे. जेव्हा पाहिलं हिला, हिला हिला, सारा हिला हिला, वारे चल चला.
हिल्ला सारा जिल्हा हिल्ला दुवारे चल चला घराच्या समोरे नगरेची शाळा ही रोज रोज आता हे पोचलोय महादेवगड पॉइंटला. सरळ सरळ चालत चाललोय बघा, बघू शकता सर्वांना चालत चाललोय. आलेले आहेत आम्ही महादेवगडावर. बघू शकतात महादेवगड म्हणजे गड नाहीये पण तू आता घेतोय गाडी म्हणजे येतोय माझ्यासोबत गाडी. अरे तो चाल. आता आम्ही आलेलो आहे कावळे 7 पॉइंटला. बघू शकता सर्वजण पोचलेले आहेत. हा प्लस्टर हाच घेतो रे. सरळ लॉक सुरू केला की हा समोर बिमोर बघायचं नाही कुठे. नीट पायाखाली बघा आणि सरळ चला. हाय साहिल पाटील द सरळ उलटी मॅन येस. नाही उलटी मॅन तर हाय भाई मी वकणार बघलो. हा मी बोलून मी कसं अलर्ट देतो आणि करतो सर्व. आणि इकडे थोडंसं वाटतंय पावसाची संभावना वाटतंय. पाऊस आला पाहिजे. बघू पाऊस नाही आला तर काय मजा नाही. यायला तर पाहिजे तर फील येईल की नाही. आम्ही ट्रॅक पण घालून आलोय. अशी नको ट्रॅक नको. आम्ही वेगळ्या स्टाईल मध्ये ब्लॉग करतो भाई. आमचं काय थोडी स्टाईल वेगळी आहे म्हणून काम पडे नाही ब्लॉग करता करता. ब्लॉग निघायचा बाहेर. त्यामुळे आम्ही सर्व असंच दाखवतो. मॅगी बेगी खायची आणली पाहिजे होती रे मस्त. हा मग बघू शकता हे बघा दरी एकदम भारी. दरी सर्वात भारी राईम बघा. इथून अशी नदी असते. नदी पूर्ण प्रवाह वाहतो. एकदम भारी आहे. पण तिथं पाऊस नसल्या कारणे थोडं व्ह्यू नाही पण मस्त वाटते. डोंगर बघा काशी शेप. असं वाटतं 3D पेंटिंग आहे. असं वाटतं हा येडा आहे. शकता भारी आहे एकदम भारी. व्ह्यू तर मस्त मस्त आहे. त्यानंतर बॅड लक आहे की पाऊस नाही. पाऊस तर पाहिजे असता. थोडा पाऊस पाहिजे असता. रिमझिम रिमझिम पाऊस पाहिजे असता. आंबोलीत येणं आणि पाऊस म्हणजे आंबोली आणि पाऊस सिमिलर पाहिजे तरच मजा आहे. मुसळधार असेल तरी पण चालेल पण पाऊस पाहिजे. आता लास्ट स्पॉट आहे हिरण्यकेशी आणि एक तो शिरगावकर पॉईंट आहे. बघूया आता हिरण्यकेशीचं. पहिले हिरण्यकेशीला जाऊया आणि मग शिरगावकर पॉईंटला बघू काय ते. कारण का भूक खूप लागली. 1-1:30 वाजले आणि आम्ही मच्छी मटण खाणार आता. त्या कारणे रविवार आहे तर मच्छी मटण पाहिजे. सो आम्ही हे नाही करू शकत. मंदिरानंतर कसं जाणार त्यामुळे आधीच जावं लागणार. तर बघूया पाऊस तर पाहिजेच. बघू. आता आम्ही आलो आहे नार्वेकर मेसमध्ये जेवायला. सर्व मी तर चिकन थाली घेतोय. बाकी सर्व चिकन. तुम्हाला व्हेजवाले 2 माणसं दाखवतो. ऑडमॅन आउट आहे ते दोघं चिकन खाऊ शकतात तरी पण ते लोक चिकन खात नाहीत. माहितीच आहे ग्रेट ओमराने आणि स्नायपर आर्यन नाईक. तुम्ही सांगा काय तुम्ही का चिकन तुम्ही का चिकन नाही खात. का नाही खायचं. का नाही खायचं. पादरा मॅन. आता आम्ही आलो शिरगावकर पॉइंटला. बघितलं परत आर्यन येणारच कॅमेरामध्ये. कुठूनही येतोच तो असा साईडला बिडला गेला की आर्यन आहेत. ट्रिपल साठी भांडण सुरू आहे. अरे हाय ना. अरे नको आता टाइमपास चला जाऊ. साहिल बस जरा गाडी. किती सिरियस बोललास तरी मी बस जरा गाडी. मी उलटीच करेन. किस्सा समजा काय चाललंय. काय नाही झालं आपल्याला. नाही चालत. सांग ना काय चाललंय किस्सा. ते भांडण होते मग सांगू आम्ही? सांग सांग. आता बघा गाईज चालू आहे ना. हा चालू आहे सर. आता इथे असं झालंय की ह्याला आगवण लागली आहे म्हणून कार मध्ये जात नाही बरोबर. मागे होतो आणि हकतो चिड्डी खाली कर. तो त्यांना प्रॉब्लेम झाला दोघांना. दोघं सगळं जायचं नाही. हा भाई याची गाडी आहे काय बोलू शकत नाही. आणि गाडीला चावी घेऊन- हा तर माझं तर मेन हा उरला हा ह्याला तुटवा. प्रॉब्लेम आहे ना. प्रॉब्लेम आहे मला. ग्रुमिलचा काय प्रॉब्लेम होतो. द्रुमिलचा काय प्रॉब्लेम नाही आहे. मेन प्रॉब्लेम आहे मला. डोमिनला तर काय होत नाही काय नाही. तुला वाटते का नाही. अरे बाबा नको रे जावा कोणतरी एकदा. तू गेली ना आता बस ना. केलं तुम्ही आपला पॉइंट मांडा मी सांगू आणि 5 मिनिटात शॉर्ट करा. मी सांगतो बघा. मग लांब जा लांब जा मी खरं बोलतो. थांब. लांब जा लांब जा लांब जा. हा सांगेल मीच बसतो म्हणून. तर 8 जणांना हा, त्रास problem आहे. चालेल चालेल म्हणून नाही, मी नाही, बसलो. नाही चालणार. अरे खुदा. वास घेऊन बघ तू पुढचा. तर तुला गोळी देतो तरी तू जात नाही. पुढे बसेल खिडकी खोलून. मयंक बसलाय. अरे दे रे बाबा. चालेल 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 उठेल उठेल. हा चल उठे उठे. आता बोलत ए भयंक कुठे भयंक. आता बोलत भांडण नाही करायचे आणि आता बोलत चावी तर मी अशी पण नाही देणार. अरे तो उतरतो. ए बाबा चला चला काकाला पण काम आहे. काकाला जायचंय. अरे हो रे त्याला जायचं त्यांना जायचं लगेच. अरे
तर आता आम्ही आलेलो सावंतवाडी सिटीमध्ये गाय बघू शकता. ओम राणेला आम्ही कसं कसं वाचवलंय ट्रॅफिक पोलिसांकडून. ते पण त्यांना कळत नव्हतं कुठे आहेत कसे कसे वाचवले. ट्रिपला होते ना, भांडण करा अजून भांडण करा, अजून काय करा, भांडा अजून. आता आम्ही बघतो आमची भाड्याने स्कूटर आहे तिकडे, त्याच्याकडे चाललोय घ्यायला रेंटनी. बघू अरे 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 काय तुम्हाला ओम राणे काहीतरी सांगतो, त्यांनी खूप मोठा जोक मारलाय, तुम्ही पण ऐका. स्टार्ट. आता आम्ही इकडे आलोय सावंतवाडीमध्ये. सावंतवाडी म्हणजे मध्ये इथे आपण काय एरियाचं नाव काय? हां अरे मार्केटमध्येच आहे रे. वाघाची पानांमध्ये आम्ही आलेलो आहोत. तर तिथे काय माहिती आहे, इथे आम्ही तो आमचा जो हे आहे स्कूटी देणारा एजंट, तर त्याने आम्हाला तिकडे त्याच्या घरी पहिल्यांदा बोलवलं. तिकडे एक ही ॲक्सेस स्कूटी होती. ही ॲक्सेस स्कूटी त्याने स्वतःच घेऊन आला, म्हणजे स्वतः घेऊन आला आणि ती तिथेच लावली आणि बोलला आम्हाला अजून तो गाडी चेक करा आणि बसा. आणि आम्ही परत आमची एक गाडी आणि ही ॲक्सेसवरती एक आमचा माणूस पण बसला आणि इकडे आलो. तर इकडे एक ॲक्टिवा होती, त्याने इकडे एक ॲक्टिवा उचलली आणि तीच ॲक्टिवा घेऊन तो परत अजून एका माणसाला घेऊन गेलाय. तो माणूस आता येतोय, हा बघा जिथे घेऊन आला इकडनं ॲक्टिवा. आणि आता आम्हाला असं वाटतंय की आता हळूहळू GTAचं मिशन करतोय की असं इकडनं एक स्पॉटवरनं गाडी उचलतोय. ही गाडी मी चालवणार आहे. हा ही ॲक्टिवा 125 आहे. आलो असतो पाहिजे. आता आम्ही आलो इथे कॉकटेल पिऊया. आम्ही गाडी घेतली, आता कॉकटेल पिऊया. बाळकृष्ण कोल्ड ड्रिंक्समध्ये तो बाहेर बसलाय, तो फेमस. बाहेर बसलाय तो भारत नाचेकर दाखवतो तुम्हाला. सदमा आशिक तो बघा येतोय, दिसतोय तुम्हाला. कॉकटेल आलेला आहे. मी तुम्हाला तू थोडी बोललास काय, गेलास तिकडे फालुदा खाणार कॉकटेल. तू बोललाच नाही.